शीला फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बघणार आहोत 36 साईजचं ब्लाऊज कटिंग। तर पेपरनुसार करणार आहोत आपण कटिंग। मी याची कटिंग दाखवलेली होती तुम्हाला, तर तेच पेपर कटिंग ब्लाऊजवर कसं कटिंग करायचं त्याबद्दल सांगूया। तर मी खालच्या साईडनं अर्धा इंच वाढवून घेत आहे तशी मार्किंग करून घ्यायची। जसं आहे तसं करून घ्यायचं आहे। फक्त खालच्या साईडने मी अर्धा इंच घेत राहते। जेव्हा पायपिंग करतो तेव्हा आपला कपडा ओढला जातो आणि ब्लाऊजची उंची कमी होते, त्याच्यासाठी हे अर्धा इंच पाठीमागनं वाढून घेतलेलं असतं। तर हा आहे साईड भाग। हे सरळ कपड्यावरच ठेवायचं आहे, क्रॉसमध्ये ठेवू नका। आपला मुंडा साईड आणि जी फिटिंग बाजू आहे ती आहे तशीच आपल्याला आखून घ्यायची आहे। आणि जे आपण कटोरी जॉईंट करतो समोरून त्या साईडनं मात्र आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे। तुम्ही मार्जिन किती ठेवणार शिलाईसाठी त्या हिशोबानं तुम्ही वाढवा। मी अर्धा इंच ठेवत असते आणि खालच्या साईडनं जी क्रॉस पट्टी लावतो त्याच्यासाठी मार्जिन घेतलेली आहे, तिथेही अर्धा इंच वाढवत आहे। अशा प्रकारे तर बघा, कटोरी क्रॉसमध्येच ठेवायची नेहमी, आहे तशी आखून घ्यायची। आणि इथे सुद्धा हुक बटन काच बटनाची पट्टी जी आहे तिकडनं आहे तसंच आखून घ्यायचं आहे, तिकडनं आपल्याला काही वाढवायचं नाही। आणि खालच्या बाजूनं आहे ते अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। आणि जी कटोरी आपण जॉईन करतो, जसे इकडे ह्या साईडला आपण वाढवलेलं आहे तर इकडे सुद्धा अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। ही आपली शिलाई मार्जिंग राहणार आहे। तर बघा, अशा प्रकारे मी कटिंग करत असते। तुम्हाला जर कटिंग आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा। आणि इकडे बघा, आपण पाठीमागच्या साईडला अर्धा इंच आपण वाढवून घेतलं होतं, तर क्रॉस पट्टीमध्ये आपण पाऊण इंच वाढवून घेणार आहोत। खालच्या साईडनं पाऊण इंच वाढवायचं आणि आहे तसा आकार देऊन घ्यायचा आहे। तर हे बघा, आणि फिटिंग साईडला अर्धा इंच हे एक्स्ट्रा घेणार आहे, जे करून कमी नको पडायला। आणि बाही तुम्हाला नंतर काढून दाखवते डायरेक्ट कपड्यावरती। आणि हे बघा, पाठीमागचा साईड जे आहे, गळ्याला आपण गळा करणार आहोत, तर पाठीमागचं जी पट्टी आहे ती अर्धा इंच खाली सोडून द्यायची आहे आपल्याला कमरपट्टीसाठी, आणि वरती माप टाकून घ्यायचं आहे। गळा रुंदी आहे 3, एक बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गोलाकार करून घ्यायचा, राऊंड शेपचा आहे। आणि चला कटिंग करून घ्या। आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, जे करून तुम्हाला मी जे पण नवीन व्हिडिओ टाकणार आहे ते तुम्हाला दिसणार। प्रत्येक साईजचं तुम्हाला पेपर कटिंग हे दाखवणार आहे। आणि प्रत्येक कटोरी ब्लाऊजला हाच फॉर्म्युला लागणार आहे। जसे ह्या पद्धतीने कटिंग केलेली आहे तोच फॉर्म्युला प्रत्येक कटिंगला लागणार आहे, फक्त आपल्या मापामध्ये मागे पुढे होणार आहे। तसं कटिंग करून घेऊया।
तर बघा कटिंग झाली. क्रॉस पट्टी जी आहे ते खालची बाजूनं कपडा जो आहे व्यवस्थित एकावर एक ठेवून क्रॉस पट्टी जी आहे ती कट करायची आहे. तर बघा याच्यामध्ये आपण हात काढणार आहोत, बाही काढणार आहोत. तर त्याच्यासाठी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. बाही आहे आपली 9 इंचाची, त्याच्यामध्ये 1 इंच 10 प्लस करायचं आहे. 10ची घडी टाकायची आहे. उंची घ्यायची आहे. आणि छातीचा चौथा भाग 9 इंच आणि वरून कॅप हाईट आपली 3 इंच घ्यायची आहे. आणि छातीचा चौथा भाग 9 इंच पूर्ण आणि 1.5 इंच आत. हे बघा ओपन बाजू समोरून ठेवलेली आहे आणि फोल्ड करून घेतलेले आहे मी. डायरेक्ट कपड्यावरती मी बाहीचं पेपर कटिंग नाही करत. हे बघा असं छान असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली 1 इंचाचा अंतर ठेवून खालचा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि ही कट करून घेऊया. मध्ये नॉच देऊन घेऊया एक आणि साईडने हे ओपन करून घ्यायचं आणि आतील मुंड्याचा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे पूर्ण कटिंग केलेली आहे. तर बघा कटोरी आहे ती बरोबर एकमेकावर जॉईन करून ठेवली आणि टक्स उंची आणि रुंदी 1.5 इंच घेतलेली आहे. रुंदी आणि उंची आहे 2.25. जर उंची आपली हाईटनुसार उंची कमी जास्त होते, रुंदी आहे ती आहे तेवढीच राहते. खूप छान मस्त बसते कटोरी ही. तर हे बघा कटिंग झालेली आहे आपली. आणि बघा पाठीमागचा जो गळा आहे तो कट करून घेऊया. याची काच पट्टी करायची आपल्याला. बघा किती छान असा गोलाकार आला याला गळ्याला. पाठीमागचं टक्स आपलं 4 आणि 4.5 असं राहणार आहे. हे पण गळ्याच्या उंचीनुसार असणार आहे टक्स प्रत्येक ब्लाऊज मागे. अशा प्रकारे अर्धा इंच आपलं टक्स आणि याची आपण आय हुक पट्टी, जो गळ्याचा भाग निघलेला आहे आपला कपडा एक्स्ट्रा तिथून अशा प्रकारे एक पट्टी छोटी घ्यायची आणि एक पट्टी मोठी घ्यायची. तर हे बघा याची कमरपट्टी काढून घेऊया आपण. कपडा सरळ करून घ्यायचा. 1.5 इंचाची कमरपट्टी आपण काढून घेऊया. तर क्रॉस पट्टी पायपिंग पट्टी काढून घेऊया आपण क्रॉसमध्ये. अशा प्रकारे 1.25 इंचाची पट्टी ही आपण काढून घ्यायची. 1.25 इंच किंवा 1.5. जास्त काढली तर आपलं ब्लाऊजला जी पायपिंग करतो ती उलटी होते. त्यामुळे कपडा शक्य तेवढा 1 इंचाच्या 1.25 इंचापर्यंत काढणं ठीक आहे. दोन पट्ट्या मी काढून घेते.
क्रॉसमध्ये कट करून एकमेकांवर क्रॉस ठेवून शिवून घ्यायचं आहे हे. तर अशा प्रकारे आपली कटिंग पूर्ण झालेली आहे. तर व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा.